प्रियाताई बोलतायत ना? हो हो बोला. बिडकर महाराज. बोला बोला. कसं काय वातावरण वगैरे? वातावरण तंबाखू अजून सोडाचाच मार्ग नाही. काय करायचा? होईल. त्या दिवशी ऐका बोलू नका यांना बिना म्हणजे हा. त्या दिवशी पिलेली ब्रीजर पिलेली हा का? डायरेक्ट लय त्रास झाला. हा. हम्म. ब्रिजर पिलेली का? हा मग त्रास झाला असेल मग. हा भरपूरच झाला. मग तिथून सध्या भेटली बरा आला म्हणजे परत प्यायला नको. हा बरं झालं. मग लय बेजारी झाले असेल, उलट्या बिलट्या झाल्या असेल लय. उलट्या मला काय माहिती नव्हतं. आम्ही होतो घरी. हा. आणि नंतर मग आलं तिकडं मला न्यायला आलं ना. हा. तेव्हा बोलते नाही घरी चल बोलतो माझी तब्येतच नाही बरी. तिकडे शिरवळचा कार्यक्रम होता ना. तिकडे गेलतो तर ते पण आलं रात्री. मला न्यायला बोलतो आलं ना तिकडे वाटतं पिली ब्रीजर. तर लई त्रास झालता. हो का? ते आता बरा झाला म्हणजे परत प्यायला नको मग. हा मग त्याच्यासाठीच तर ते औषध आहे ना. आता आपण औषध दिलं आणि त्यांनी पिली तर त्यांना काही त्रासच नाही झाला समजा. पण ती तंबाखूचं अजून चालूच आहे. ते औषध देते तरी काय? ते तंबाखूचं एकदम नाही होणार ते. त्याला ते 2-4 महिने तरी औषध देऊ आपण. ते होईल त्याच्यातून बी काढू बाहेर आपण. आणि तुमचे पैसे उद्या पाठवतो मी. हो पाठवा ना, काय अडचण नाही. हो. मग काय बाकी बरं आहेत ना सगळं? बाकी मस्त छान आहे. तुम्ही चांगले आहेत ना? हो. बरं. काही नाही, होईल, काही चिंता करू नका. आणि मग काय म्हटले मग परत मग काय पश्चाताप झाला का नाही काय थोडाफार त्यांना? बोललं आता नाही बरं. आता जर पिली तर मी खरंच बरं घर सोडूनच जाईन बरं. डायरेक्ट घरीच जाईन बरं. हा तुम्ही बोललात ना? हा. तुम्ही बरं झालं. नाही आता पिणार. हो ना, असं करू नका ना म्हणा त्यांना. मग औषध दिलं ना असं करणं बरोबर नाही. मग तेच ना. तर ते नाही आता मी परत प्यायला काही आला आहे का नाही पिणार बोलतो. थोडी नाही तर महाराज त्यांना बरं फोन करीन ना सांगेन का याई पिली बोलतो. मग काय म्हटले? काय नाही बोलतो आता नाही पिणार. आता परत प्यायला का मी काय याड आहे का बोलतो. त्यांना म्हणा तुम्ही आम्ही एवढं जे करतो ते केवळ तुमच्यासाठी करतो, बरोबर ना? मग तेच ना. पण त्यांना काय वाटतंय की ही मला अटकवून ठेवतात, बंधनात ठेवतात. नाही बंधनात कसं आता आम्ही सर्व जर सोडलंय आणि सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं, तुम्ही पण काही बंधन पाळले पाहिजे ना, नाही का? बरं तेच ना. ते बंधन काय तुमचे आमच्या दारू. आता ना परवा दिवशी आमच्या आदईच्या तिकडचा कोणतरी पोरगा वारला. लग्न झालेला का नाही का माहित नाही. दारू मेरे कसा वारला तर ते दारू. म्हणजे असा म्हणजे दारू पिऊन वारला तरी तुम्हाला माहिती आहे ना. मग ती लय वाईट ना. दारू वाईटच आहे बोललं. आणि सरकारला काय फरक नाही पडत. त्याला फायदा भेटतो. अहो त्याला जास्ती फायदा भेटतो त्याच्यामध्ये. महसूल मध्ये खूप फायदा भेटतो ना. त्यांनी महाग केला होता ते 100 रुपये बॉटलच्या पाठीमागे वाढवत त्यांनी आता परत. तरी पेणारच घेणारच. हो ना. पण ते कसं आहे आता बघा, संसार उद्ध्वस्त होतात. मग कुटुंब वाऱ्यावर सोडून जायचं, बायका पोराचं नुकसान करायचं आणि स्वतः मरून जायचं आणि दुसऱ्याचं वातावरण होती ना. बाकीचं सगळं उघड होतं ना घर मग. आणि मला तो कोण नाही, आई वडील नाही, भाऊ नाही, तिकडं कोणी एक नवरा आहे तोच. हो ना. मग त्यांनी असं केलं तर मग नाही बरं. तंबी द्यायची मध्ये थोडीशी. त्यांना थोडस धाकातच ठेवायचं. कारण म्हणायचं बाबा असं तुम्ही जर केलं तर सांगितलं आता जर पिली काय केला ना डायरेक्ट बरं घरी जाईन. जाऊ दे बरं. घरी तरी जाईन नाही तर मरण बरं माझं. असं बोलायचं. घरी पण कोण नाही आणि मी कुठं जाऊ पण शकत नाही. डायरेक्ट बरं मरण. जीवच देईन बरं. जीव नाही देणार. औषध बरं सहज खाईन मी. बरोबर आहे. मग घाबरले असेल. घाबरलंच ना. आता काय माहिती काय नाही धमकी द्यायची तशी ती. कारण कसं माहितीये का? नाही धमकी असतच. कारण काय शेवटी त्याच्या मुलंच आमचं आयुष्य आहे ना. हो ना. मग तुम्हाला कोण आहे ते आता त्यांनी अशी दारू पिऊन मरून गेलं तुम्हाला कोण सांभाळेल मग परत? मग तेच ना. मी आजपर्यंत मी म्हणजे एवढं वर्ष झालं दागिना एकही नाही माझ्याकडे. पण मी डायरेक्ट बोलले मला दागिन्यांची गरज पण नाही बाबा. तुम्ही एकदा सुधरा. मला दागिना पण नको. तुम्ही व्यवस्थित राहा. आम्हाला व्यवस्थित सांभाळा. तेच सांगितलंय मी. दागिनं पण नको मला. फक्त जेवायला 2 टायमाचा भेटला बास. बरोबर आहे.
नाही चांगलं आहे ना तुमचं आता व्यवस्थित आहे सगळं. आता 2 मुलं आहेत मस्त छान नाही का? हं? हा तेच ना. हो ना. नाही का कशाला उगाच विनाकारण दुर्बुद्धी नको नाही का? हं? मग तेच ना. हो चांगलं आहे मस्त छान संसार पैकी. चांगला आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांचं हो. भवितव्य आहे ना आपल्या हातात हो ना शेवटी. हो ना हो ना हो ना हो ना. त्यांच्यावरती संस्कार काय पडतील मग आम्ही असं येते या हा वागल्यावर. तेच ना. आणि घरात दारू पिली बोललं तर कसा भांडणं थोडीफार होणारच. का नाही नाही तुम्ही होतात का ते पिता, घरामध्ये कसं ते आहे. भानगडी होतात घरामध्ये. हा मग. हम्म. आणि तो पैसा पण वेस्ट आहे ना. जिथं आपण घरात संसाराला पैसा लागू तो चांगल्या गोष्टीसाठी आहे. दारूला पैसे लावणे बोलल्यावर मूर्खपणा आहे ना तो. अहो ते फुकटचा पैसा पैसा वेस्ट. बी जातो पुन्हा घरात समाधान बी शरीर नाही. पण जाते. हो. हा. आणि शरीराची हानी होते काय ते काय चांगलं सगळं शरीराची ते. पण हानी होते आणि परत कसा व्यसन करून काही मनात येते ना. हो. दुर्बुद्ध्या सुचतात. काही मग बी वाईट काही बी येते वाईट चांगलं येत मग नाही. तेच ना. त्याचं. तोच ते हो. मेन मार्ग. त्याच माझा पण त्याच विचार होता. दारू सुटली म्हणजे मी मोकळी होईन बरं. होईल नाही दारू तर सुटेल काय नाही. तुमच्या रूपात समजा देवानेच पाठवलंय मी इथं सांगते. हा ना नाही. मी निमित्त मात्र येत आहे होणार व्यवस्थित करणार तुमचं. मी आहे ना तुमच्या शेवटपर्यंत आहे ना जवळ बरोबर आहे तुमच्या. तुमच्या सुखदुःखामध्ये मी आहे ना थोडंच आहे की. आणि आज मी तुम्हाला त्या दिवशी बोलतो तुम्हाला कोण नाही असं समजू नका मी आहे तुम्हाला. कधी बी तुम्हाला मी घेऊन जाईन माझ्याकडे घरी कळलं का काय अडचण नाही. एकटं समजू नका कधी तुम्ही स्वतःला बरं. हा. जर तसं करलं तर खरंच तुम्हाला एक 4-8 दिवस तुम्हाला घरी घेऊन गेलो तिकडं यांना कळेल मग किंवा शोधतील कुठे गेली. असं होईल ते. बाकी आदईच्या जवळ गाव आहे का तुमचं? आदईच्या जवळ गाव आहे तुमचं? आदई आमचा शिरडोन. शिरडोन नाही का? हा. बरोबर. आदई इकडं यांची साईट आली ना. हो. त्यांची साईड आहे बरोबर. तिथं आदई यांना माहिती आहे ना जुगार खेळायला जायचं ना. हा बरोबर आहे. हा मग. बापरे. म्हणून ते सगळं व्यसन दूर होतील ना तेव्हा दारूच्या नशेन माणूस काय पण करते ना. जुगार काय खेळायला जाईल कुठं अजून दुसरा कुठं जाईल भरोसा नाही ना. लईच अवघड असं दारूच्या नशेत माणूस कुठे बी जाते. तेच. आणि घरात पैसा नसते काय नसते. आता मला तुमचं 1500 रुपये ठेवले पण मला वेगळंच होतं काय सांगू तुम्हाला. नाही तसं मग नाही त्या काही. दिवशी मी भाऊंकडून घेतलं 5000 द्यायचं होतं ना. माझ्याकडे 1000 रुपये होतं. ताईच्या नवऱ्याकडून घेतलं. नाही तसं काय हे मानू नका. मनात मी मुद्दाम तुम्हाला कशासाठी फोन केला का तुमचं कसं मला माहितीये वातावरण कसं आहे. मी बोललो त्यांना बरं आपण देऊ त्यांच्या बरोबर पैसे आपल्याला द्यायला लागतील ना तर ते थांब 2-4 दिवसांनी देऊ बोल. हो द्या होईल होत असत पैशाचं काय नसते येत असते जात असते तर माणसं महत्वाचे येतं जीवनामध्ये पैसा काय आज उद्या. तुम्ही व्यवस्थित व्हा पहिले चांगलं नाही का? हो. होते. चालेल. बाकी सर्व झालं का जेवण वगैरे? नाही अजून. आता काय मच्छी आणली तर. हा. बरोबर. दुपारी कशी मच्छी भेटत नाही ना मग काय वार असेल शुक्रवार रविवार असा मग कधी संध्याकाळी अशा वेळेला आणतात. बरोबर. आलेत का कामावरून? आले असेल. नाही आला अजून. नाही का? बरोबर. नाही लेट होतं आम्हाला जेवायला म्हणजे लेट येतात ना दुकान बंद केल्यावर. हो. दुकानात चांगला लक्ष दिला ना सगळा चांगला होईल. पण संगत चांगली नसली मग संगतीमुळेच प्रॉब्लेम होतो. मग ते ब्रिजर काय ती दारूच असते का ब्रिजर ती? मग हो अल्कोहोलच आला पण. हा.